सांगलीच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात 3 अल्पवयीन तरुणांनी एका तरुणावर हल्ला केलाय। धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात दुकानदार तरुणाची हत्या झाली आहे। अवघ्या 50 रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्डच्या वादातून ही घटना घडली आहे। विपुल गोस्वामी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। दरम्यान हत्या करणाऱ्या तिन्ही अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विपुल पुरी म्हणून जखमी आहेत। त्यांच्या मोबाईलचं दुकान आहे। 4 आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी। त्याच्यामध्ये त्यांचे वाद झाला आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं माहिती झालेलं आहे। आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन 3 आरोपींच्या ताब्यात घेतली। अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेली आहे। त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार आहे। दरम्यान सांगलीत खरं तर किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। अतिशय किरकोळ वाद झाला होता असं सांगण्यात येते। सांगलीच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात 3 अल्पवयीन तरुणांनी एका तरुणावर हल्ला केलाय। धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात दुकानदार तरुणाची हत्या झाली। अवघ्या 50 रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्डच्या वादातून ही घटना घडल्याचं सांगण्यात येते। विपुल गोस्वामी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। दरम्यान हत्या खरं तर करणाऱ्या तिन्ही अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आमचे प्रतिनिधी संजय देसाई आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। संजय, अतिशय किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या झाली, का अधिक माहिती आहे? मेघना, अत्यंत धक्कादायक बातमी आहे। या आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्यंत ही अशी घटना घडणं म्हणजे चुकीचं असं वाटतं। अवघ्या 50 रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाचा सांगलीमध्ये निर्गुण खून करण्यात आला आहे। विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेला मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे। शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकावरून मोबाईल शॉपिंगमध्ये हा प्रकार घडला आहे। मोबाईल मध्ये स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी काही तरुण दुकानात आले होते। यावेळी विपुल यांनी मोबाईल स्क्रीन गार्डची किंमत 100 रुपये इतकी सांगितली। त्यावरून खरेदी करणाऱ्या तरुणांनी 50 रुपयाला स्क्रीन गार्ड असल्याचं सांगत वाद घालण्यास सुरुवात केली। या वादातून 3 ते 4 तरुणांनी विपुल याच्यावर धारदार शस्त्राने 20 ते 25 वार केले, ज्यामध्ये विपुल याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती। या घटनेचे एकच खळबळ उडाली आहे। आता त्या ठिकाणी पोलीस आहेत, अधिक तपास पोलीस करत आहेत। मेघना, नक्कीच धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।